महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन आगारातील बस गाड्यांच्या आसनांवरती ढेकूण झुरळे यांचा मुक्त संचार। श्रीवर्धन आगाराचा कारभार सुधारणार तरी कधी? श्रीवर्धन परिवहन आगाराला लागलेले समस्यांचे ग्रहण सुटणार कधी, असा प्रश्न एस.टी बसेसमधून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडलेला आहे। श्रीवर्धन आगाराचे वेळापत्रक नेहमीच कोलमडलेले असते। अनेक वेळा मार्गांवरती बसगाड्या नादुरुस्त होतात। आगार व्यवस्थापनाकडून अनेक वेळा नियमित सुटणाऱ्या गाड्या अचानक रद्द केल्या जातात, तर काही गाड्या अचानक बंद देखील करण्यात येतात व अचानक सुरू देखील करण्यात येतात। श्रीवर्धन आगाराकडून कारभारात सुधारणा व्हावी याकरता श्रीवर्धन शहरातील नवनिर्वाचित नगरसेवक त्याचप्रमाणे नागरिक, पत्रकार यांनी श्रीवर्धनचे आगार व्यवस्थापक मेहबूब मणेर यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले होते। यामध्ये ज्या गाड्यांना भारमान कमी आहे व श्रीवर्धनच्या प्रवाशांना ज्या गाड्यांची आवश्यकता नाही अशा गाड्या बंद करून त्याऐवजी मागणीनुसार नवीन गाड्या सुरू कराव्यात, असे देखील आगार व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे सुचवण्यात आले होते। अनेक वेळा मार्गांवरती सोडण्यात येणाऱ्या गाड्या ह्या अस्वच्छ देखील असतात। बसेसची स्वच्छता योग्य प्रकारे केलेली नसते। त्यातच आता नवीन प्रकार समोर आला आहे। श्रीवर्धन आगाराच्या शिवशाही त्याचप्रमाणे लालपरीमध्ये देखील झुरळे व ढेकूण यांचा मुक्त संचार पाहायला मिळतो। त्यामुळे प्रवासी बसमध्ये बसल्यानंतर ढेकूण चावण्याच्या घटना घडत आहेत, तर झुरळे अंगावरून फिरताना पाहायला मिळतात। याबाबत आगार व्यवस्थापक मेहबूब मणेर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पेस्ट कंट्रोलर सुरू केले असल्याचे सांगितले आहे। श्रीवर्धन आगाराच्या बाजूलाच भुनाळे तळे आहे। या तळ्यामध्ये 12 महिने मुबलक पाणी असते। त्यामुळे श्रीवर्धन आगारात देखील पाण्याची उपलब्धता चांगली आहे, परंतु आगार व्यवस्थापनाने गाड्यांची नियमित साफसफाई करणे व गाड्या धुणे यासाठी लक्ष देण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।